नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी कुमार भारती मराठी या विषयाच्या सेतू अभ्यासाचा आज आपला 18वा दिवस. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण सलग 18 दिवस हे शिकतो आहे. आपल्याला उत्साह येतो आहे, आनंद पण होतो आहे, कधीकधी कंटाळा येतो. हाच माणसाचा स्थायी भाव. म्हणजेच जिथे जिथे मानवी स्थायी भावाने कृती घडतात त्यांना आपण रस असं म्हणतो. मराठीमधले हे 9 रस आपण अभ्यासले आहेत. आज आपण पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत रसविचार या घटकाची. मग मानवी स्वभावाचे कोणकोणते पैलू किंवा कोणकोणते स्थायी भाव आपल्याला दिसतात, जाणवतात, ज्यातून कृती घडतात, ते स्थायी भाव कोणते आहेत हे आपल्याला चर्चेतून घडून आणतोय, सांगतोय तुमचाच मित्र स्वतंत्र कुमार. ऐकूया तो काय चर्चा करतोय आपल्याशी. चला तर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण मागच्या वर्षी म्हणजेच 9वीच्या पाठ्यपुस्तकात एक संकल्पना पाहिली होती, ती म्हणजे रसविचार. त्यात आपण काय पाहिलं तर रस म्हणजे काय, नवरस म्हणजे काय, रसांची उत्पत्ती कशी होते, स्थायी भाव म्हणजे काय, हे सर्वच पाहिलं. तर याच सर्व गोष्टींची आज आपण या भागात पुनरावृत्ती करणार आहोत. तर सर्वात पहिले स्थायी भाव म्हणजे काय, तर मानवाच्या दैनंदिन जीवनात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपाच्या असतात त्या सर्वांना स्थायी भाव असं म्हणतात व याच स्थायी भावांच्या उत्कट स्थितीला रस असे म्हणतात. तर या स्थायी भावात कोणकोणत्या भावना असतात ज्या दैनंदिन जीवनात असतात, त्या सर्वच भावना यात असतात. तर त्यात विस्मय, भय, दुःख, आश्चर्य, राग, परत शोक, आनंद या अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. आणि याच सर्वांच्या उत्कट स्थितीतून रस निर्माण होतात. तर आपण जवळपास मागच्या वर्षी 9 प्रकारचे रस पाहिले होते. त्यात करुण रस, शांत रस, रौद्र रस, बीभत्स रस, आनंद नाही, हास्य रस, त्यानंतर शृंगार रस, वीर रस असे जवळपास 9 रस पाहिले होते. तर त्याच रसांचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर आता या रसांमध्ये कोणकोणत्या रसांचा समावेश होतो, तर सर्वात पहिले जर पाहिलं तर करुण रस. यामध्ये शोक, दुःख, वियोग, दैन्य अशा सर्व गोष्टी येऊ शकतात. त्यानंतर शृंगार रस, त्याच्यामध्ये कोणासोबतचा वियोग किंवा विरह किंवा तळमळ, भेटीची तळमळ किंवा आकर्षण या सर्व गोष्टी शृंगार रसात येतात. त्यानंतर वीररस. वीररस म्हणजे नावातच कळतं की त्यामध्ये काहीतरी वीर गोष्टी, धाडस, पराक्रम, शौर्य अशा काही गोष्टी दाखवलेल्या असतात. चौथा रस म्हणजे हास्यरस. हास्यरस म्हणजे त्यामध्ये हास्याची किंवा चेष्टेची किंवा विडंबनेची कृती झालेली दिसते. त्यानंतर येते रौद्र रस. रौद्र रसामध्ये भयानक असं काही किंवा क्रोधाची तीव्र भावना, रागाची तीव्र भावना हे सर्व रौद्र रसात येते. व त्यानंतर येते भयानक रस. भयानक रस म्हणजे काय, भूत, प्रेत किंवा स्मशान अशा ज्या भयानक गोष्टी असतात, ज्या माणसांसाठी भयानक आहे, त्या सर्व गोष्टी भयानक रसात येतात. त्यानंतर बीभत्स रस म्हणजे किळसवाणे, कंटाळा किंवा ज्या गोष्टीची माणसाला तिरस्कार असतो, त्या सर्व गोष्टी या बीभत्स रसात येतात. व त्यानंतर येतो अद्भुत रस. अद्भुत रसात काय येतं तर आश्चर्य, विस्मय किंवा कोणतेही जेव्हा आपण आश्चर्य व्यक्त करतो त्या सर्व गोष्टी अद्भुत रसात येतात. व त्यानंतर सर्वात शेवटचा रस म्हणजे शांत रस. तर यामध्ये फक्त भक्तिभाव, देव किंवा भजन, कीर्तन किंवा शांत स्वरूपातील ज्या काही निसर्गाचं वर्णन असेल किंवा काही शांत स्वरूपाच्या गोष्टी या सर्व शांत रसात येतात. तर आता मित्रांनो, आपण काही उदाहरणांच्या स्वरूपात पाहू. आपण दैनंदिन जीवनात अनेक असे इमोजीज किंवा असे चित्र पाहतो ज्याच्यावरती असं एक पिवळ्या कलरचं चित्र असतं, जसं तुमच्या स्क्रीनवरती आता दिसत असेल. त्याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर त्यात दुःख, सगळ्यात पहिले दुःखाचा एक इमोजी दिसतो, चित्र दिसतं, चेहरा दिसतोय. त्यानंतर भय, आनंद, विस्मय, राग, शोक, उत्साह, बीभत्स असे सर्वच तुम्हाला तिथे चित्र दिसतील, चेहरे दिसतील. त्यावरतून हे सर्व स्थायी भाव आहेत. स्थायी भाव काय असतील तुम्हाला हे या चित्रांवरून कळेल. त्याच्यानंतर एक उदाहरण आहेत, काही वाक्यांच्या उदाहरणातून आपण रस म्हणजे काय हे सविस्तर समजून घेऊ. तर सर्वात पहिलं वाक्य माझ्याकडे आहे, गणेश आज वर्गात दुःखी दिसत होता. तर जसं मी सांगितलं, दुःखाची भावना कोणत्या रसात येते तर करुण रस, म्हणजे याच्यात कोणता रस असेल तर करुण रस. त्यानंतर दुसरा येतो, सध्या मानवामध्ये कोरोनाचे भय वाढत आहे. तर भय कशात होतं, नावातच भयानक रस.
भयानक रस म्हणजेच भय, ज्या गोष्टी भयाच्या स्वरूपात असतात त्या सर्व भयानक रसात येतात. त्यानंतर तिसरं वाक्य, मला माझ्या मित्राला पाहून आनंद झाला. तर आनंद कशात होतो? आनंद झालाय म्हणजे हास्य तर निर्माण होणारच, म्हणून त्याच्यात हास्यरस हा आलेला आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, वर्गात पक्षी आलेला पाहून मला आश्चर्य वाटले. वर्गात पक्षी आलाय तर आश्चर्य वाटतंय. आता मी सांगितल्याप्रमाणे आश्चर्य कशात होतं? तर अद्भुत रसामध्ये आश्चर्य वगैरे सगळ्या ज्या आश्चर्याच्या गोष्टी त्या सर्व अद्भुत रसात होतात. त्यानंतर पुढील वाक्य, राकेशला मुलांनी चिडवल्यामुळे तो अंगावर धावून गेला. तर अंगावर धावून का गेला असेल? राग आला असेल, कारण मुलं त्याला चिडवत होती. तर राग कशात होता? तर तो रौद्र रसात होता. रौद्र नावातच कळतं की राग निर्माण झालेला आहे. त्यानंतर दूरदेशी चाललेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. आता आईच्या डोळ्यात पाणी आले म्हणजे काय झालंय? दुःख झालंय. आणि दुःख कोणत्या रसात होतं? करुण रस, स्वाभाविक आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य, मराठी विषयाचा सोपा पेपर पाहून सर्वेशने भरभर सोडविला. आता भरभर सोडविला, आपल्याला विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पेपर सोपा येणं आणि तो भरभर सोडवणं ही एक वीररसाचीच संकल्पना आहे. कारण आपल्याला खूप मुलांसाठी पेपर सोडवणं आणि तेही असं भरभर, ते त्यांच्यासाठी वीररस त्याच्यात आपल्याला दिसून येतो. आणि एक शेवटचं वाक्य आहे, ते म्हणजे केतकी फार उशिरा जागी होते. तर आता याच्यामध्ये कंटाळा होतोय, केतकीचा कंटाळा आहे म्हणून ती उशिरा जागी होते. याच्यातून आपल्याला असं समजून येतं की कंटाळा कशात होता? बिभत्स रसामध्ये. म्हणजे हा रस कोणता असेल? बिभत्स रस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कळलं असेल की रसाची भावना काय असते, रस म्हणजे काय, नवरस म्हणजे काय, स्थायी भाव म्हणजे काय, याचं हे थोडक्यात तुम्हाला कळलं असेल. धन्यवाद. अरे वा, तुम्ही मुलांनी आणि स्वतंत्र कुमार याने आपल्याला वेगवेगळे मानवी स्थायीभाव वेगवेगळ्या चांगल्या उदाहरणांनी पटवून दिले आहे. याचा अर्थ आपल्या दररोजच्या ज्या कृती आहेत त्यातून जो स्थायी भाव तयार होतो, त्या स्थायी भावातून तर रसांची निर्मिती होते. मग आता आणखी तुम्हाला यासाठी कुठले रसांचा आपण अभ्यास केला आहे, त्यासाठी आपला कसा सराव व्हायला हवा आहे याचं उदाहरण आपल्याला आणखी पाहायचं आहे. बघा, सक्षम बनूया या घटकामध्ये आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत 9. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोककारी. हेच उदाहरण मी असं म्हटलं तर, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोककारी, मज होई शोककारी. कसं वाटलं? यातून आपल्याला कुठेतरी आईच्या विरहाची जाणीव होते. म्हणजे दुःख आहे, आपण आईजवळ नाही, आई आपल्यासोबत नाही, याचं दुःख आहे. मग इथे कोणता रस आहे? तर इथे आहे करुण रस. बघूया, या पुढची उदाहरणं पहा. डोळे हे जुलमी गडे, रोखून मज पाहू नका, शृंगार रसाचं उदाहरण आहे. तर तिसरं, शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कोणाची भीती, वीररसाचं उदाहरण आहे. कोंबडीला आला टेलिफोन, तिने विचारले बोलतंय कोण, हास्यरस आहे, विसंगती आहे इथे किंवा विडंबन आहे, कोंबडी बोलते. 5वं, धबाबा लोटल्या धारा, धबाबा तोय आदळे, निसर्गातलं वर्णन आहे. पावसाळ्यातलं जोराचा पाऊस पडतोय तर पाणी कसं आदळतंय त्याचं वर्णन आहे. म्हणून इथे कुठला रस आहे? रौद्र. निसर्गाने रुद्र रूप धारण केलं आहे म्हणून ते रौद्र. 6वं, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. इथे भीतीदायक उदाहरण आहे, भीतीदायक वर्णन आहे, भयानक वर्णन आहे म्हणून भयानक रस आहे. 7वं, नाकामधुनी उंट लोंबती, उवा माखल्या केसात. इथं किळसवाणं दृश्य आहे, तिरस्कार करणारे असं हे वर्णन आहे म्हणून बिभत्स रसाचं हे उदाहरण आहे. तर 8वं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला ट्रॉफीचं दार. इथे आश्चर्याची घटना आहे, विस्मयजनक अशी घटना किंवा वर्णन आहे म्हणून हे आश्चर्य किंवा वर्णन असं असेल. विस्मयजनक तर तो अद्भुत रस आहे. आणि आता शेवटचा, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. हे
कसलं उदाहरण आहे? ज्ञानेश्वरांनी केलेली ही प्रार्थना शांत रसाचं उदाहरण आहे. म्हणजेच मुलांनो, आपल्याला या 9 उदाहरणांमध्ये 9 नवरस जे आहे मराठीमधले त्यांचा अनुभव येतो. आता अशीच काही उदाहरणं तुम्हाला कृती म्हणून सोडवायचं आहे. बघा, त्याच्याखाली तुम्हाला रसाचे प्रकार दिलेले आहेत. किती आहेत? 8, 7, 9, 5. त्यापैकी योग्य उत्तर लिहा. प्रश्न कृती 1, 2, 3 तुम्हाला ओळखायचं आहे. कृती 1, 2, 3, 4 या 4ही कृती तुम्ही तुमच्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहून ठेवणार आहात. आता यानंतर तुम्हाला खाली सक्षम बनूया या घटकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. पहा, 9 रसांची नावे एकाखाली एक लिहा आणि त्यापुढे साहित्यातले कोणती एक उदाहरण लिहा. मग आता कोणतं एक उदाहरण तुम्हाला हे लिहायचं आहे? नवरस लिहा आणि 9 रसांपैकी त्यातलं प्रत्येकाचं उदाहरण स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहा. आणि विचारलेले बाकीचे जे प्रश्न आहेत किंवा कृती आहेत त्यांचा तुम्हाला सराव करायचा आहे. या ठिकाणी जाईत विचारीनं रान फुला, भेटेल तिथे गे सजन मला, याच्यामध्ये कुठला रस आहे किंवा अशी जी उदाहरणं आहे त्यांचा तुम्ही सराव करणार आहात. यानंतर आता मुलांनो, कल्पक होऊया यामध्ये पाठ्यपुस्तकातील विविध कविता कोणकोणत्या रसामध्ये आहे बघा. पुस्तक शोधा, कविता चाळा आणि त्या काव्यांमध्ये कुठल्या रसाचं उदाहरण आहे, एखाद्या वाक्यांमध्ये कोणता रस आहे ते ओळखा. कवितेप्रमाणे आणखी कोणत्या साहित्यात रस आढळतात ते शोधून काढा. किंवा यूट्यूब किंवा विकिपीडिया यांचा वापर करून अधिक माहिती मिळवा या रसांबद्दल. आणि व्याकरणाच्या पुस्तकांचा वापर करायला शिका. म्हणून मुलांनो, आपल्याला वेगवेगळ्या साहित्यामध्ये, वेगवेगळ्या वाक्यांमध्ये, वेगवेगळ्या गद्यपद्यांमध्ये या रसांची उदाहरणं पाहायला मिळतात साहित्यामध्ये. म्हणून साहित्याचं खूप वाचन करा, साहित्याचं अफाट वाचन करा. त्यामध्ये मराठीमधले 9 रस जे आहेत त्या 9 रसांपैकी कुठल्या रसाचं वर्णन आहे ते शोधा आणि तशी वाक्य बोलायला सुद्धा सुरुवात करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओच्या निमित्ताने.